कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। या अंतर्गत 2,169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आली मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तोच दिवस आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना व PM किसान योजना दोन्ही हप्त्याचं आता वितरण केलं जात आहे। सरकारच्या माध्यमातून वेळ आणि तारीख आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडला होता, परंतु शेतकरी बांधवांनो आता डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, अतिशय मोठी खुशखबर आज आली आहे। आणि दुसरी जर खुशखबर सांगायची जर झाली तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांचा हप्ता येण्याऐवजी डायरेक्ट 3,000 रुपये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झाली आहे। तुम्ही बरोबर ऐकलं, देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज मोठा निधी जमा केला जात आहे। केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज वितरित होत आहे। राज्यामधील एकंदरीत सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यात आज 6,000 रुपये थेट जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकरी बांधवांनो, आज खरोखरच तुमची लॉटरी लागली असेच म्हणावं लागेल। राज्य आणि केंद्र सरकारने एकूण 7,200 कोटींचा निधी आज बँकांना उपलब्ध करून दिला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून प्रत्येकी 3,000 रुपयांचा हप्ता खात्यामध्ये जमा करण्याबद्दल माहिती मिळाली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, 3,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये एका हप्त्याचे जमा होणार आहे आणि दोन्ही हप्त्याचे टोटल असे 6,000 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देखील निर्णय झाला। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील आज घोषणा केली। सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक दिवसापासून खोट्या बातम्या फिरत होत्या, ज्या आता कुठेतरी थांबल्या आहे। आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्यालाच आज लाभ मिळणार आहे। यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठे आनंदाचे वातावरण आज पाहायला मिळत आहे। प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यामध्ये केले जाणार आहे। तुम्ही बरोबर ऐकलं बघा, एकूण 2 टप्प्याची निवड सरकारने केली आहे। पहिल्या टप्प्यासाठी बघा 18 जिल्ह्यांची निवड सरकारने केली आहे। म्हणजे की या 18 जिल्ह्यामध्ये तुम्ही जर राहत असताल तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल, अन्यथा होणार नाही। बघा, राहिलेल्या 18 जिल्ह्यामध्ये पण निधी जमा होणार, परंतु त्याला थोडासा टाईम आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे 18 जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन आणले असून बघा त्यांचे देखील पैसे लवकरच जमा होतील। आज आपण पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची आणि तालुक्यांची माहिती सविस्तर अगदी 2 मिनिटांमध्ये पाहून घेणार आहोत। तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून यादी देखील सांगण्यामध्ये आली। ज्या जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होत आहे त्याची यादी सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी आज खूप मोठा आधार ठरत आहे। लातूर, त्यानंतर नांदेड, बीड आणि सोलापूर बघा यांसारख्या जिल्ह्यांची परिस्थिती अत्यंत कठीण होती। अशा वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणे खूप महत्त्वाचे आहे। शेतकऱ्यांसाठी हे पैसे सरकारकडून मिळालेले एक आर्थिक गिफ्ट आहे असेच म्हणावं लागेल। परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, आणखीन एक लय मोठा पेच यामध्ये घातलेला आहे। जवळपास 30% शेतकरी या हप्त्यासाठी आज अपात्र ठरण्यामध्ये आले आहे। आता सरकारने काही अटी घातल्या, त्या अटीचे पालन तुम्हाला करावे लागेल, तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता व PM किसान योजनेचा हप्ता दोन्ही हप्ते जमा केले जातील।
आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, एकाच कुटुंबामध्ये अनेक सदस्य नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे. सरकारच्या चौकशीमध्ये सध्या तसं आलं आहे. बघा, नियमानुसार एका रेशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो. आता बघा, अशा कुटुंबांना आज 6,000 रुपये मिळणार नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे त्यांना काहीतरी तांत्रिक अडचण नक्की येणार. आता बघा, ज्यांचे चुकीची माहिती देऊन फार्मर आयडी कार्ड काढले होते त्यांना देखील लाभ मिळणार नाही. सरकारने 250 लाख बनावट लाभार्थी या प्रक्रियेमधून बाहेर शोधून काढले आहे. मात्र जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या आज खात्यामध्ये येत्या 5 तासांच्या आतमध्ये 6,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात आहे का हे आता आपण पाहून घेऊया. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारच्या माध्यमातून आज आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अकोला जिल्ह्यासह अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. बघा, अकोला, अकोट, भातुकली आणि कारंजा या भागामधील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार आहे. या पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. येत्या 5 तासाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच मेसेज येणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. आता पुढील जिल्हा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहिली. आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. आता बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की धाराशिव. बघा, त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधीलच तुळजापूर, बघा, उमरगा, लोहारा आणि कळंब या तालुक्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमधील कन्नड, सिल्लोड, कमळनुरी, सेनगाव, बघा, या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे वर्ग केले जात आहे. जर तुमची EKYC पूर्ण असेल तर येत्या 5 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी देखील जमा केला जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. अगदी आपण बघा 5 ते 6 मिनिटांमध्ये सविस्तर माहिती जाणून घेत आहोत. सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय जाहीर झालेला आहे. बघा, पुढील जिल्हा कोल्हापूर आणि सोलापूर मधीलच करवीर, बघा, त्यानंतर कागल, राधानगरी, पंढरपूर या तालुक्यांमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जात आहे. आता बघा, उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव आणि धुळे या जिल्ह्यामधील 40गाव, पाचोरा, साक्री या तालुक्यामध्ये आज वितरण सुरू झाले आहे. या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत 6,000 रुपयांचा लाभ पूर्णपणे जमा केला जाईल. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो. बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही नमोच्या हप्त्याची वाट पाहिली होती, परंतु आता सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे. तारीख देखील आज सांगण्यामध्ये आली आहे. बघा, तारीख आजचीच आहे. आजच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येत आहेत. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा शेतकरी बांधवांनो. पुढील अटी आणि नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासोबत नांदेड आणि परभणी जिल्ह्यांसाठी देखील आज निधीचा मार्ग मोकळा करण्यामध्ये आला आहे. नांदेडमधील कंधार, किनवट आणि मुखेड या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना आज प्राधान्याने लाभ मिळणार आहे. परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड आणि सेलू या भागामधील शेतकऱ्यांनी आपली KYC तपासावी, कारण आज दुपारपासूनच बँक खात्यामध्ये पैसे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. आता पुढील जिल्हा तो म्हणजे की शेतकरी जिल्हा. बघा, त्याला या ठिकाणी बीड जिल्हा म्हणूया. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा आणि माजलगाव या तालुक्यांच्या याद्या बँकांना दिल्या आहे. तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यामधील खामगाव, चिखली, शेवगाव आणि तळोदा, बघा, या भागातील पात्र शेतकरी बांधवांना आज लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता येत्या 5 तासाच्या आतमध्ये
तुमच्या खात्यामध्ये सुरक्षितपणे जमा केला जात आहे. बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांना आता निधी मिळत आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. भरपूर दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघितली, पण आज कुठेतरी मुहूर्त लागला आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ. बघा, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासह कोकणामधील रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि माणगावचा यामध्ये सरकारच्या माध्यमातून समावेश करण्यामध्ये आला आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. परंतु शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने तुम्हाला 2 कामे करायची सांगितली आहे. जे शेतकरी हे 2 कामे करतील त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता असे दोन्ही हप्ते जमा होणार. आता तुम्हाला कोणते काम करायचे आहे ते तर आपण पाहूनच घेऊया. परंतु बघा, जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, आता पुढील जिल्हा लातूरमधील, बघा, सरकारने सांगितलं लातूर जिल्हा, त्यानंतर औसा, निलंगा, रेणापूर या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये आज निधी जमा होईल. प्रशासनाने या 18 जिल्ह्याची सर्व तांत्रिक तयारी पूर्ण केली असून पैसे वाटप करण्याचे काम आता योगाने सुरू करण्यामध्ये आले आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने सांगितलं, ज्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये आले नाही त्यांनी काळजी करू नका, त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत मेसेजची वाट पहा. शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे तुम्हाला 2 कामे सरकारने करायची सांगितली आहे. पहिलं म्हणजे की EKYC शेतकऱ्याला करावी लागेल. बघा, ज्या शेतकऱ्याने EKYC केली नाही अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. सरकारच्याच माध्यमातून आता असे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहे. आणि दुसरं काम शेतकऱ्याला करायचं आहे ते म्हणजे की फार्मर ID कार्ड. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड आहे अशाच पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोन्ही हप्ते जमा केले जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, तुम्हाला फार्मर ID कार्ड असायलाच पाहिजे. बघा, तेव्हाच तुम्हाला निधी मिळणार. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिजिट केलं असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला इथून पुढे देखील आपल्या चॅनलवर मिळत राहतात. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.